पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अख्ख्या सोसायटीमध्ये माझ्या अखेरीस दुसरं कोणीही कोलते नाही, मीच आहे कोलते वहिनी। हे काय? हे घर माझं। कोलते कोलते वहिनी। हो, मी कोलते। खऱ्या कोलते वहिनी परत आल्या तर मला इतके दिवस कोलते वहिनी म्हणून जी व्यक्ती भेटत होती ती कोण आहे? त्यांच्या घरात ती कशी काय राहत होती? की बाय माझे कोणी चोर तर नसेल ना? ते काही नाही, मला पत्ता लावलाच पाहिजे। ती बाई कोण आहे ते, आणि ते पण तिला रंगी हात पकडून। तिला विचारायलाच हवं, तू नक्की कोण आहेस ते? रामा, रामा, बाबा हे बघ, आज मी तुझ्या आधी रेडी झाले। अरे वा, चल आता आवर तुझं पण। हो हो हो। गरज नाही उरली आता आईची, लग्न झालंय ना। वर्षा, काय झालंय? दादा, आईला खूप वाईट वाटलंय रे। अरे काल रात्री तुला इतका त्रास झाला तरी तुला आईला सांगावंसं नाही वाटलं। अगं पण तुम्हाला सांगून काय त्रास कमी होणार होता का? अहो हे बघा, वाटाण्याची भाजी आहे, चालेल ना तुम्हाला? याने त्रास नाही होणार ना? अगं आनंदी, बाबाची तर ही फेवरेट भाजी आहे, यालाही खूप आवडते। बाई ग, बघ आता आता एकमेकांच्या आवडीनिवडी सुद्धा कळायला लागल्या ना। आता काय आई वर गेली तरी चालेल। आई असं काय म्हणतेस ग? अगं आई, आई काय झालं? काही चुकलं का माझं? ओ, चुकलं तुझं, खूप चुकलं। अगं माझ्या लेकराला एवढा त्रास झाला होता, मला एका शब्दानं सांगावंसं नाही वाटलं का ग तुला? आई, मला तेव्हाच बरंही वाटलं। आनंदीने ते कोकमाचं आगळ अंगाला लावलं, आराम पडला होता मला। अगं बाई, असं असतं का? आता तुम्ही दोघं नवरा बायकोच एकमेकांचं करणार का? बरं, मग काय गरज आहे आमची? इथे राहण्याची तरी काय गरज आहे वर्षा? काढ तिकीट गावाची। आई प्लीज, मला उशीर होते, मला कामाला जाऊ दे। हा, शांत होशील? जा चिंगी, लवकर लवकर चल। चिंगी, हे बघ, डब्यात पोळी रोल दिलेत, तुला आवडतात म्हणून पोळी भाजी नाही दिली, किमान आज तरी खा। हा चल ये। चला 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 चला, टाटा बटाटा। खऱ्या कोलते वहिनी घरात असल्या तर बहुतेक माझ्यासमोर कोलते वहिनी म्हणून येणारी बाई ह्यावेळी टेरेसवर असणार। कोलते वहिनी, कोलते वहिनी, कोलते वहिनी। आनंदी, काय ग? काय झालं? कुठे काय? काहीच नाही, तुम्हाला शोधत होते मी। मला? हा, का? आभार मानायचे होते मला तुमचे। कसले आभार? अहो म्हणजे बघा ना, मी अशी गावाहून आलेली मुलगी, इथे तग धरणं किती कठीण होतं माझ्यासाठी, पण जसं तुम्ही रमाताईंच्या पाठीशी उभ्या होत्या मैत्रीण म्हणून, तसंच माझ्या पाठीशी पण उभ्या राहिलात। हो, आता किती कौतुक करशील माझं? काय झालं ते सांगणार की नाही? सांगणार ना। तुम्ही जे चायनीज बनवायला सांगितलं होतं ना, ती आयडिया कामी आली।
सगळ्यांना खूप आवडलं चायनीज. आवडलं? हो, ते आणि तुम्ही सांगितलं होतं ना कोबी आणि भोपळी मिरची टाकायला, त्यामुळे काय चव आली आहे. आठवड्यातनं एकदा तरी घरी चायनीज बनवायचं असं चिंगीचं म्हणणं आहे. असं म्हणाली चिंगी? हो, खरं सांगू तुम्हाला, मला वाटलं मला जमणार नाही, कधी बनवलंच नव्हतं ना. पण तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं ना मला, माझ्या पहिल्याच प्रयत्नात जमलं मला. तुम्हाला माहितीये ह्यांना खूप आवडलं, खूप कौतुक केलं माझं. काही त्रास? काय? नाही म्हणजे काही कोणाला त्रास वगैरे नाही ना झाला? त्रास का होईल कोणाला? असं काही होतं का त्यात? वहिनी, काही होतं का त्यात? म्हणजे न खाण्याजोगं, न पचण्याजोगं, त्रास होण्यासारखं काही नव्हतं ना? छे, असं का असेल? आणि मी तुला सगळं नीट समजावून सांगितलं होतं ना. हो, झालं ना, बस झालं आता ते चायनीज पुराण. आता तू मला सांग, तू मला का शोधत होतीस? वहिनी, तुम्ही माझ्यासाठी किती करता, किती काळजी आहे तुम्हाला माझी. मला ना एक संधी हवी तुमच्यासाठी काहीतरी करण्याची. माझ्यासाठी काही करायचं असेल तर लांब हो राघवपासून. वहिनी, अहो तुमच्याशी बोलतेय मी, काय विचार करताय? तू काय करणार माझ्यासाठी? नाही, मी करायचं ठरवलं. बघा ना, तुम्ही अशा घरी एकट्या असता, तुमचं मिस्टर लंडनला असता. हा, मग काय, असं एकटीला जेवण बनवायला कंटाळा येत असेल ना, आज आमच्याकडे जेवायला या. तुला कशाला इतका त्रास? अहो त्रास कसला? हा, बघा मी सगळ्यांसाठी जेवण बनवते, मग तुमच्यासाठी बनवलं तर काय बिघडणार आहे? आणि एवढं वाईट नाही बनवत मी जेवण, या तुम्ही. अगं नाही, तसं नाही, मला ना दुसऱ्यांच्या घरी जेवायला नाही आवडत. वहिनी, परकी आहे का मी? मैत्रीण आहे ना तुमची, तुमच्या आवडीचा स्वयंपाक करेल. सांगा काय खाणार? आज सकाळपासून ना जरा पोट बिघडलंय माझं. अहो हलकं बनवेन जेवण, या तुम्ही. अगं नको, कशाला उगीच नको. वहिनी, तुम्ही जर नाही आलात तर आपली मैत्री तुटली. अगं काय बोलतेस हे? मग येणार ना नक्की? नाही, येणार ना? हा हा, नक्की या. वाट बघतीये मी तुमची. तुम्हाला जे आवडतं ते बनवणार आहे, नक्की या. अगं तू परत आलीस? तुला काल सांगितलं ना, इथे दुसरे कोलते कोणी राहत नाहीत. मी एकटीच आहे मिसेस कोलते. पण सगळ्यात आधी मला सांग, तू कोण आणि कुठून आलीस? वहिनी, माफ करा हा, माझ्यामुळे त्रास झाला ना तुम्हाला. मी आनंदी. ते काल सांगितलंस तू. घे बाय माझे. मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. हो का? म्हणजे राघवने दुसरं लग्न केलं हे कळलं होतं आम्हाला, पण अगं आम्ही लंडनला होतो ना, त्यामुळे लग्नाला यायला जमलं नाही. छान दिसतीयस. बर मला सांग, तो कोलते वहिनी काय प्रकार आहे? ते काही नाही, थोडा गैरसमज झाला होता माझा, पण आता सगळं कळलंय. तुम्हीच आहात ना कोलते वहिनी? आणि हे आता लक्षात ठेव. अगो तुझ्या गैरसमजामुळे मी ह्यांना काल खोदून खोदून विचारत होते. बर ते जाऊ दे ना, तू घरात आहे ना, अशी दरवाजात का उभी आहेस? नाही वहिनी, खूप गडबडीत आहे मी. एक छोटीशी विनंती होती. काय ग? वहिनी, तुम्ही दोघं आमच्या लग्नात नव्हतात ना, म्हणून तुम्हाला दोघांना जेवायला बोलवायला आली. आमच्याकडे दुपारच्या जेवणाला नक्की या. अगं पण हे तर ऑफिसला गेले. मग तुम्ही या. कशाला उगाच त्रास? अगं वहिनी प्लीज नाही म्हणू नका, माझ्यासाठी या ना. बर, आता एवढा आग्रह करतेस ना, तर येते. नक्की या. हा, वाट बघतेय मी तुमची. हा, अगदी रमासारखी आहे, शेजार पाजार पाळणारी. काल जे काही घडलं ते इतकं भडाभडा सांगत होती आनंदी, पण काल तर चायनीज मुळे राघवला ॲलर्जी आली. चिंगीने चायनीज खाल्लं नाही, तरी सुद्धा सगळ्यांना चायनीज आवडलं, सगळ्यांनी खाल्लं.
असं खोटं का बोलत होती? का? आणि घरी जेवायला बोलवण्याचा इतका हट्ट, याचा अर्थ आनंदीच्या मनात काहीतरी चाललंय आणि ते जर जाणून घ्यायचं असेल तर घरी जावंच लागेल. शिवाय हय्या कोलते बहिणी, या ना या या. बहिणी, तुम्ही ती परदेशातून चॉकलेट आणली होती जी जास्तीची मला देणार होतात, ती दिली नाही आता अजून. अगं हो देते, पण आज मी जेवायला आले की नाही, मग ते आधी होऊन जाऊ दे. हा बसा ना, या. बरं आनंदी दिसत नाहीये कुठे? वहिनी, मी इथे स्वयंपाक खोलीत, या ना आत्या. हो हो आले आले. चला. आनंदी, या या. होतोय वाटतं तुझा स्वयंपाक अजून? हो चालू आहे. छान घमघमाट सुटलाय. असू दे असू दे, मी ना तोपर्यंत तुझ्या सासूबाईंची गप्पा मारते. आल्यापासून भेटलेच नाही ना मी त्यांना. चालेल. आई बेडरूम मध्येच आहे, चला आपण तिथे गप्पा मारू. चालेल, या. येते. हा हो हो. इथे तर कोणीच नाही. आनंदी नक्कीच एकटी असणार किचन मध्ये. या दोघी मायलेकी तर किचन मध्ये खाण्याशिवाय पाय सुद्धा ठेवत नाहीत. हीच वेळ आहे. आज जाते आणि आनंदीला काहीतरी कारण सांगून पटकन कल्टी मारते इथनं. आनंदी, हा काय ग, झाला का स्वयंपाक? आलात तुम्ही? हो. कोलते वहिनी, हा तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय मी आज. हा 5 मिनिटं द्या, ताटं वाढायला घेते. बर. नक्की काय चाललंय का हिच्या मनात? काहीच कळत नाही. काय तिच्या मनात आलं कोणास ठाऊक. मला म्हणाली कोलते वहिनींना जेवायला बोलवते. म्हटलं बोलव बाई. हा लग्नाला नव्हतात ना वहिनी तुम्ही म्हणून. अहो पण राघव कसा तयार झाला लग्नाला? वर्षा सांग कसा तयार झाला? आईनेच लग्न ठरवलं. दादा तर लग्न मोडायला गावाला गेला होता, पण आनंदीने काय जादू केली कुणास ठाऊक. आनंदीमुळेच तयार झालाय दादा लग्नाला. हो. स्थळ कोणी शोधलं? कोणी शोधलं सांग? हा वहिनी मला सांगा, स्थळ शोधल्याशिवाय पुढच्या गोष्टी होणार आहेत का? हा पण मी काय म्हणते, नवीन सून आहे कशी? बरी आहे ना? जुनी कशी होती? हा ती काय धड होती तरी सांभाळलंच ना. नवीनलाही सांभाळू आहे काय त्यात? खूप भूक लागली नाही, रोजचाच उशीर होतो. आनंदी, हा ते जेवायची वेळ उलटून गेली ना की मी नाही जेवत. पित्त होतं मला. झालंय पण जेवण तयार. 5 मिनिटं. नाही, नंतर मला बाहेर पण जायचंय ना. मग खाऊन घ्या मग जा. नाही आता नको, पोटात कसं तरी होतंय का माझ्या. खाल्लं नाहीये म्हणून होतंय पोटात कसं तरी. हो थांबा. नाही पण नकोच आता. हा वहिनी, मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आधी आमच्या घरी जेवा, मग बाहेर जा. मैत्रिणीला एवढं तरी करू द्या. अगं हो पण मी नाही, नंतर येते ना. वहिनी जेवून घ्या. कोलते वहिनी, ओ कोलते वहिनी, बसताय ना पानावर? हा बसा. हे ताट कुणाचं? हे कळेलच. आलेच. बसा. आई, अगं बाई आली ग माझी आनंदी. अगं तुझंच गुणगान गात होते वहिनींसमोर. अगं पण आई आता तर तू
झालं का ग जेवण? हो तेच सांगायला आले होते मी. चला जेवायला चला. वहिनी या. हो या 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 चला चला चला. भूक लागली खूप. हो चला. या या या. अरे वा श्रीखंड पुरी. वर्षा कोलतेबाईनी बसा. हो तिकडे बसू. आत्ता माझ्या लक्षात आलं ही 2 पानं का ठेवली तिथे. आनंदीने गेम केलाय. अहो किती छान तयारी केली आहे तुमच्या सुनबाईनी. हौस तिची. काय आता. की बाय माझे ही कुठे गेली. आता खरं काय ते कळलं असतं. ती नक्की कोण आहे हे समोर आलं असतं. ए आनंदी हा कसला विचार करतेस. नाही काही नाही. हा वहिनी तुम्ही सुरू करा. हो दे. अगं इथे कोण बसणार आहे? मी बसणार. आणखीन कोण? बस. आई तुमच्यासाठी ताट आणते. हा हो 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 आण आण आण. काय आहे मी पण बसले असते तुमच्यासोबत खाली पण माझे गुडघे नाही म्हणतायत. त्यामुळे मला सोफ्यावरच बसावं लागेल. हा तुम्ही सुरू करा. असं सरकव इकडे. हो असं समोर ये आण. हा शाबास. तू कोणासाठी थांबलीस आनंदी? आमच्या बरोबर ये ना जेवायला. माझी भूकच मेली आता. आनंदीला ना खऱ्या कोलते कोण आहे हे समजलंय म्हणून मुद्दाम शहानिशा करण्यासाठी तिने मला जेवायला बोलवलं. आता मी खरी कोण आहे हे जोपर्यंत आनंदीला कळत नाही तोपर्यंत ती माझी पाठ सोडणार नाही. कोलते वहिनी कोलते वहिनी. अहो तुमच्याशी बोलते मी. काय बघताय तुम्हीच? कोलते वहिनी. आनंदी ते काय आज छान नाही वाटलं तुम्हाला माझ्या तोंडून कोलते वहिनी ऐकायला? अगं मी ते काय मी अहो तुम्ही आमचे शेजारी समोरच्या घरात राहता नाही. एवढ्या आग्रहाने जेवायला बोलवलं मी तुम्हाला आणि असं भरल्या ताटावरून उठून गेलात तुम्ही. असं करतं का कोणी? जेवण नाही आवडलं तुम्हाला माझ्या हातचं? हा सांगा ना. हा खऱ्या कोलते वहिनी आल्या म्हणून. आनंदी खऱ्या कोलते वहिनी तुझ्यासारख्या खोट्या नाही. त्या कोलते वहिनी ज्या आमच्या घराच्या समोर राहतात ज्या लंडनहून परत आल्यात त्यांना बघून घाबरलीस ना. हा तुझं पितळ उघडं पडेल म्हणून पळ काढलास ना. हे बघ आनंदी एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. विश्वासघात केलास तू माझा. या शहरात नवीन आले या घरात नवीन आले. जेव्हा परक वाटत होतं तेव्हा तू मला भेटलीस. मला वाटलं एक जवळची मैत्री मला भेटली. खोटी ओळख दाखवून माझ्याशी मैत्री केली. खोटी मैत्री केलीस ना माझ्याशी. त्या कोलते वहिनींच्या घरात राहत होतीस. हे मी सगळं पोलिसांना सांगितलं ना तर तू आज जाऊ शकते. कळतंय का तुला? तसं नाही आनंदी तू आता खूप रागवली आहेस. आपण जरा शांतपणे बोलूया ना. हा राग न येण्याचं एक तरी कारण सांग ना मला. हा सांग.
रमाताईंची चांगली मैत्रिणी म्हणून विश्वास ठेवला मी तुझ्यावर. अडी अडचणीला मला फक्त तू आठवायचीस. कोलतेवहिनी अमुक झालं, कोलतेवहिनी तमुक झालं, कोलतेवहिनी चिंगीला डब्यात काय देऊ, कोलतेवहिनी आमचे हे रागवले हो, कोलतेवहिनी घरात गणपती बसवायचा आहे, काय करूयात? सगळ्या गोष्टींना कोलतेवहिनी कोलतेवहिनी कोलतेवहिनी. माझ्याशी जोडलेलं नातं पण खोटं होतं. हे असं खोटं नातं टिकवण्यात, जोडून ठेवण्यात काही अर्थ नाहीये. आजपासून तुझा आणि माझा कुठलाही संबंध नाही. आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली.